निंबोरी या गावात तील प्रगतशील शेतकरी बाळकृष्ण भाऊ धुमाळ यांच्या शेतात आलेलो आहे। तर बाळकृष्ण भाऊ धुमाळ यांनी आपलं पूर्व ॲग्रो इंडस्ट्रीचं ग्रोग्रीन 9 आणि न्यूट्रिगो हे 2 प्रोडक्ट वापरलेले होते। तर त्याचे काय रिझल्ट आले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार भाऊ, सगळ्यात पहिले तुमचं गाव आणि मोबाईल नंबर आमच्या शेतकऱ्यांना। माझं नाव आहे बाळकृष्ण गोवर्धन धुमाळ, मुक्काम पोस्ट निंबोरी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। माझा मोबाईल नंबर आहे 9096692012। बर भाऊ, मी तुम्हाला असं एक विचारत होतो की तुम्ही आमच्या पूर्व ॲग्रो इंडस्ट्रीचं ग्रोग्रीन 9 हे ऑर्गॅनिक जे खत होतं हे तुम्ही ह्या अद्रकीला टाकलं होतं, तर ते किती बॅगा टाकल्या होत्या आणि किती क्षेत्रासाठी टाकल्या होत्या? माझं 6 क्विंटल बेन आहे आणि याच्यामध्ये झालं माझं पाऊण एकर, म्हणजे जवळपास 25-30 गुंठे झालंय। 30 गुंठे। आणि तुम्ही जे बॅगा दिल्या होत्या मला 5 बॅगा दिल्या होत्या, 5 बॅगा योगीराज कृषी केंद्र आहे शेलगावचे, त्यांच्याकडनं माझं हे पहिलंच वर्ष आहे। मी पण घाबरत होतो लावायला, माझे मित्र लावत होते 2-3 वर्षापर्यंत, पण मी पण घाबरत होतो। पण आम्हाला ते कृषी केंद्रवाले आमचे योगीराज कृषी केंद्रवाले त्यांच्या साथीमुळे आम्ही लावली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि खूप चांगली अद्रक बनवून दिली त्यांनी आम्हाला। सर्व मार्गदर्शन त्यांचं आहे। तर तुम्हाला ते ग्रोग्रीन 9 चे रिझल्ट कसे वाटले? म्हणजे ग्रोग्रीन 9 म्हणजे रिझल्ट असे वाटले की त्याच्यापासून आमचे अद्रक चांगले एकदम ग्रीन आहे आणि फुटवे पण वाढत गेले। हे झालं म्हणजे तुमचं जर्मिनेशन चांगलं झालं, त्याच्यानंतर स्टंप फुटवे चांगले आले पहिल्यापासून। आणि विशेष म्हणजे तुमचा हा एक 30 गुंठ्याचा, फक्त 30 ते 32 गुंठ्याचा प्लॉट हा 6 क्विंटलचाच होता। तर त्या हिशोबानं स्टंप वगैरे जर्मिनेशन वगैरे चांगलं झालं आणि वावर हे भुसभुशीत राहिलं। तर तुम्हाला हे जाणवलं का याच्यातून असं खतात? हा, जाणवलं ना, त्याच्यामुळे आमची अद्रक इतकी चांगली। बर, आणि दुसरं तुम्ही 15 आता एक 1.5 ते 2 महिन्यापूर्वी शेटजी 1.5 ते 2 महिन्यापूर्वी त्यांना न्यूट्रिगो सोडलेलं होतं। तर त्यावेळेस तुम्ही आता बोलता बोलता आपली जी चर्चा चालू होती त्याच्यातून सांगितलं गेलं फुटवे थोडे कमी होते कारण अद्रक पतली लागल्यामुळे। नाही, मग मी त्यांना बोलवलं, म्हटलं आमचे फुटवे कमी येते कारण ते 15 दिवसाला वारंवार तिथून इथे येतात, संभाजीनगर जिल्ह्यातून येते, जळगाव जिल्ह्यात येतात आम्हाला भेट देण्यासाठी, पाहणी करायला। त्यांना मी दाखवलं तर फुटवे कमी म्हटलं 1.5-2 महिने अगोदर त्यांनी ते न्यूट्रिगो दिलं मला। त्यामुळे तुम्ही हे सोडून द्या, याच्यानं तुमचे फुटवे पण वाढीन। आणि आता फुटव्याची संख्या कमीत कमी 35 ते 38 पर्यंत झाली। आताच आपण एक फुटव्यांची संख्या मोजली होती, 35 ते 38 झाली होती। म्हणजे 1.5-2 महिन्यापूर्वी आपल्या प्लॉटला फुटवे कमी होते, पण ते न्यूट्रिगो सोडल्यामुळे 35 ते 38 झाले। अजून पण फुटवे काढणं चालू आहे। आणि याच्यात मला एक सांगा, फक्त तुम्हाला फुटव्याच्या व्यतिरिक्त न्यूट्रिगो सोडल्यानंतर अजून काय फरक जाणवला? फुटवेच्या व्यतिरिक्त म्हणजे न्यूट्रिगो सोडल्या ना, मला त्याच्यामध्ये स्टंप जो आहे ना तो एकदम असा रगदार वाटायला लागला आम्हाला एकदम। आणि सोडल्यापासून आमचं पुन्हा फुटवे वाढून आता खाली माल बनतोय बा असं वाटतंय। तर आता तुम्हाला 15 दिवस झाले, आजची तारीख काय? 24 नोव्हेंबर 2024। आम्ही 14 जूनला लावली, 14 जूनला लावली। आजच्या कंडिशन मध्ये पण प्लॉट हिरवागार आहे। आणि आता आपण इथलं एक तुमचा जो खडा लावलेला होता त्याचा एक पूर्ण बेट उपटला, तर त्याच्यात तुम्ही ऑब्झर्वेशन केलं का त्याच्यात मुळ्यांची संख्या आणि ती खूप आहे? आपण तो बेट आता आमची लागवड आहे सर, आम्ही काय केलं होतं, मागं बेन होतं त्याच्यामुळे आम्ही तुकडे बारीक केले होते, पण अंतर जास्त होतं त्याच्यामुळे आम्ही इतकं घाबरलो की आपल्या दाटतच नव्हती। तर त्याने जेव्हा बघितलं तेव्हा ते आम्हाला दिलं, तेव्हापासून आमच्या हातात चांगलं बनलं। बरं, आता हे जे भाऊंनी पहिल्याच वेळेस अद्रकीचा प्लॉट त्यांचे मित्र लावत होते, पहिल्याच वर्षी यांना सगळी जी ट्रीटमेंट दिली होती योगीराज कृषी सेवा केंद्र शेलगाव। आजच पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या। आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील। अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा। पूर्वी ॲग्रो इंडस्ट्री, आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार।